पुणे शहरात पुन्हा स्थानिक गुंडांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। शहरात असलेल्या तळजाई वसाहतीत रात्री स्थानिक गुंडांनी हैदोस घातला। परिसरातल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचीही तोडफोड जाळपोळ केली। रात्रीच्या सुमारास काही तरुण हातात तलवारी घेऊन फिरत होते असं स्थानिक नागरिकांनी म्हटलंय। परिसरात भीतीचं वातावरण आहे। पुणे शहरात बिबवेवाडी परिसरातही अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। शहरात दहशत पसरवली जाते, याकडे पुणे पोलिसांनी लक्ष द्यावं असं पुणेकरांना वाटतंय। गुन्हेगार असे नुसते रात्रंदिवस फिरत आहेत। आता जवळजवळ 17 ते 18 गाड्या जळलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक ॲक्टिवा घेतली होती 2 महिन्यापूर्वी, ती पूर्ण जळून खाक झालेली आहे। आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे पहाटेच्या सुमारास हे करतात, सगळे गँग आहे कुठली तरी, घरांवर कोयते वगैरे मारतायत। आम्ही झोपलेलो असताना शेजारच्या नागरिकांनी आम्हाला उठवलं। गाडीला आग लागलेली पाहून आम्हाला शेजार बाजारचे पण लोक दहशतीचं वातावरण बघून कोण घरातनं बाहेर पण येईना आम्हाला मदत करायला। तेव्हा माझा भाऊ बारका आणि मी आम्ही दोघांनी उठून आमची गाडी भिजवली। त्याच्याच बरोबर वरच्या भागात बघितलं तर 4 गाड्या ऑलरेडी पहिल्या जळतच होत्या तिथं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।